पुढची बातमी जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाला दहीहंडी उत्सवादरम्यान 10 थर रचल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र देण्यात आलंय। मात्र दहीहंडी उत्सवादरम्यान 10 थर तब्बल 3 वेळा रचणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं यावर आक्षेप घेतलाय। कोणत्या निकषावर हे प्रमाणपत्र देण्यात आलं असा सवाल जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी केलाय। तर पहिल्यांदा 10 थर रचल्याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचं संस्कृती युवा प्रतिष्ठानचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलंय। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जातोय तो कुठल्या निकषावर दिला जातोय, ते काय नियम अटी काय त्याच्यात त्या जाहीर करणं गरजेचं आहे। आणि सार्वजनिकरित्या जर आयोजकांनी आवाहन केलं असतं की आमच्या हंडीखाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवाले असणार आहे, तर रेकॉर्ड जर कोणाला संधी घ्यायची असेल तर त्यांनी तिथे येणं गरजेचं होतं। पण असं कुठेच आम्हाला दिसलं नाही। 2012 साली जेव्हा सार्वजनिकरित्या आवाहन केलं गेलं तेव्हा आम्ही त्या हंडीखाली होतो आणि आमच्या नावावर तो रेकॉर्ड झाला, त्याचा आम्हाला अभिमान आहे। परंतु आता जो रेकॉर्ड दिला जातोय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, तो कुठल्या गोष्टींवर आधारित दिला जातोय तो अजून आम्ही संभ्रमात आम्हाला समजत नाही। शेवटी आपल्या उत्सवाच्या दिवशी हे 10 थर लागले होते, विक्रम झाला होता आणि हे त्यांना एक वेगळा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आता तुमच्या चॅनलवर सांगतो, जय जवान गोविंदा पथकाने माझ्याशी संपर्क करावा, त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न करीन ना। पण उगाच असं राजकारण करून महाराष्ट्राच्या आमच्या या मराठी मुलांचं नाव त्यांनी खराब करू नये। शेवटी बघा, देवाची इच्छा होती, पहिले 10 थर कोकण नगरनी लावले म्हणून पहिला सर्टिफिकेट जो कोकण नगरला मिळालेला आहे आणि नक्कीच त्यांनी 3 वेळा लावलेत, त्यांना सुद्धा सर्टिफिकेट मिळायला हवा यासाठी निश्चितपणे माझी मनातली इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण व्हावी अशी मी आज या ठिकाणी विनंती करतो। ज्यांचा एव्हिडन्स आमच्याकडे पहिले पूर्णपणे येईल त्यांचं अप्रूव्हल होईल आणि त्यांनी सर्टिफिकेट प्रेझेंटेशनची जी डेट सेट केली त्याप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट प्रेझेंट होईल। एनिबडी एल्स दुसरा ज्यांना रेकॉर्ड हा त्यांनी केला असेल आणि आय हॅव रेड थ्रू द न्यूज की त्यांनी पण ते सेम थर मांडले आहे, सो त्यांनी जो एव्हिडन्स आम्हाला ते सबमिट करतील तो आमच्या गाईडलाईन्सला मॅच झाला तर त्यांना पण निश्चितच हे सेम सर्टिफिकेट मिळेल। सो इट इज प्लेन अँड सिम्पल, देअर इज आय थिंक नो डाऊट अबाउट दॅट। आज कोकण नगर गोविंदा पथकाला इतका मोठा सन्मान भेटलाय, तो पण सिद्धिविनायक बाप्पाच्या समोर भेटलाय आणि हा जो काय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्हाला भेटलाय, आम्ही खूप खुश आहोत। आणि संस्कृती दहीहंडी पूर्वेश दादाने जो काय आम्हाला तिथे संधी दिलेली, आता संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग केला आणि आम्ही 10 थर लावून तिकडे विश्वविक्रम केला होता। त्यासाठी पोरांनी बरीच मेहनत केली होती, गेले 3 महिने सतत सराव चालू होता।